नमस्कार मित्रांनो, आज मी नाश्त्याला पोहे बनवले. असं मऊसूत येण्यासाठी मी काय केले, हे चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहेत पोहे आणि धुवून घेतलेले. आता काय लागणार आहे मी सांगते तुम्हाला. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता आपण इकडे गॅस चालू करून घेतलेला आहे आणि पोहेंसाठी थोडं भरपूरच तेल लागतं. म्हणजे प्रमाणातच टाका, जास्त भरपूर पण नाही, खूपच नाही. जेवढं लागेल तेवढंच. खूप कमी टाकलं तर ते कोरडे होतात ते. आता आपण शेंगदाणे तळून घेऊ. कारण मी शेंगदाणे आधीच तळून घेते असं कुरकुरीत येण्यासाठी. आपण दुकानातून आणतो तर ते थोडे ओलसरपणा राहतो म्हणून, आणि आपण कांद्यांमध्ये जर तळले तर ते वातडे होऊन जातात, छान तळले जात नाही. आधीच जर तळून घेतले तर असं कुरकुरीत येतात आणि आपण पोहे खाताना असं प्रत्येक घासाला कुरकुरीत लागता मस्त. म्हणून आधी असं शेंगदाणे तळून घ्यायचे. आता आपण राई टाकून घेऊ. राई टाकायचीच पोह्यांना. मिरच्या टाकून घेऊ आणि कांदे टाकून घेऊ. राई टाकल्याने, कढीपत्ता टाकल्याने खूप छान चव येते पोह्यांसाठी. इथं हिंग, जिरं टाकून घेऊ. कढीपत्ता पण टाकून घेते, कारण कढीपत्त्याशिवाय पोह्यांना टेस्ट येतच नाही. मी पोह्यांमध्ये शेंगदाणे आणि हळद टाकून घेतलेली. थोडीशी साखर टाकायची, छान चव लागते. आणि आपण आता हे पोहे भिजवलेले टाकून घेऊ. आता चाळून घ्यायचे आपण छानपैकी. अजून आपण आता वरून कोथिंबीर टाकू आणि मीठ टाकून घेऊ. अजून एक वेळा चाळून घेऊ. मध्ये मध्ये चाळत राहायचं. आणि खोबरं किसून टाकायचं. लिंबू पण घ्यायचा खाण्यासाठी, लिंबू पिळून टाकायचा, खूप छान लागते.